प्रत्येक मनुष्य संसारातील प्रत्येक गोष्ट करीत असताना त्याची संपूर्ण माहिती घेत असतो. याच्या पाठीमागे एकच कारण आहे, त्याचं संसारावर अत्यंत प्रेम आहे आणि संसारातील प्रत्येक कार्य पूर्ण व्हावं, यशस्वीरित्या ते पार पडावं याच्याकरता तो सदैव तत्पर असतो. त्या कामामध्ये अपयश येऊ नये याच्याकरिता तो त्या कामाची पूर्णपणे माहिती घेतो. पण हाच मनुष्य त्या परमात्म्याला प्राप्त करीत असताना त्या प्राप्तव्याबद्दल, त्या ध्येयाबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती घेत नाही. आमचे परमपूज्य कुडियावाले बाबाजी नेहमी सांगायचे, साधकाला साधना करीत असताना काही गोष्टीची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कुडियावाले बाबा म्हणायचे, साधकाला 5 गोष्टीची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्या 5 मुद्द्यांची माहिती साधकाला असेल तर साधक हा साधनेमध्ये कधीही अपयशी ठरू शकत नाही. पहिला मुद्दा आहे, साधकाला स्वतःचं स्वरूप ओळखता आलं पाहिजे. कोण आहोत आपण? आत्मस्वरूपाचं ओळख हे साधनेचं पहिलं तत्व आहे. आपण कोण आहोत? भगवान गीतेमध्ये सांगतात, ममे वांश जीवलोकी जीवभूत सनातना. आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत, नाही की देहादी. शरीराशी आपण संलग्न नाही. देहाच्या निमित्तानं देहाशी संलग्न झाल्यानंतर आपण दुःखी होतो, दुःखामध्ये बाधित होऊन जातो, शोक करू लागतो, मोह करू लागतो, मायेमध्ये गुरफटून जातो. साधकानं दररोज आठवलं पाहिजे आपण कोण आहोत. आपण परमात्म्याचा अंश आहोत आणि परमात्मा कसा आहे? परमात्मा स्वरूप आहे. आपण दुःखामध्ये गुंतलं नाही पाहिजे. साधकानं आत्मस्वरूप रोज आठवलं पाहिजे. याचं कारण आहे, आत्मस्वरूप हे दुःखापासून लांब आहे. दुःखामध्ये कधी फसायचं नाही. कितीही भयानक दुःख आलं, कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणीवर मात करून साधना केली पाहिजे. का? तर आपण परमात्म्याचं स्वरूप आहोत, आपण परमात्म्याचा अंश आहोत. हे साधकानं व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. आत्मस्वरूपाची ज्याला ओळख आहे तो साधनेमध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून साधना करीत असताना सर्वप्रथम पहिला मुद्दा हा आहे की साधकाला आत्मस्वरूप कळलं पाहिजे. आपण परमात्म स्वरूप आहोत, परमात्म्याचा अंश आहोत. म्हणून देहासंबंधीनं जे काही दुःख आहेत, जे काही कष्ट आहेत, जे काही व्यापार आहेत, हे सर्व नाशवंत आहेत आणि या कुठल्याही गोष्टीला मनावर घ्यायचं नाही. त्याचा मनावर परिणाम होऊ द्यावाचा नाही. सुख असेल, दुःख असेल, कष्ट असेल, हे जिथल्या तिथं सोडून द्यायचं. मनावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. आपण फक्त साधना करायची आहे. आत्मस्वरूपाची ओळख होणं हे साधनेचं पहिलं तत्व आहे. 2 नंबर तत्व आहे, आपण ज्या परमात्म्याला प्राप्त करणार आहे म्हणजे ध्येय, त्या ध्येयाचं स्वरूप काय आहे हे साधकानं दररोज या विषयाचं चिंतन केलं पाहिजे. कारण आपण काय करतो, कोणाला प्राप्त करण्यासारखा हा अट्टहास चालू आहे हे साधकाला लक्षात आलं पाहिजे. ध्येयाचं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद रूपाय. सच्चिदानंद स्वरूप आहे तो परमात्मा. ज्या परमात्म्याला आपण प्राप्त करणार आहे तो परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. म्हणजे ज्याची सत्ता कधीही नाहीशी होऊ शकत नाही. नासतो विद्यते भावो. सदैव जो आहे, सदैव ज्याची सत्ता ब्रह्मांडामध्ये राहणार आहे, ज्याचा कधीही अभाव होणार नाही, तो चिरकाल या ठिकाणी टिकणार आहे. जो अनादिकालापासून आहे, अनंत कालापर्यंत राहणार आहे. संसारातील लोक आज आहेत, उद्या नाहीत. ते दुःख देऊ शकतात, परंतु आपला परमात्मा अनंत कालापासून आहे, अनंत कालापर्यंत राहणार आहे. तो कधीही आपल्याला दुःख देणार नाही. त्याचं स्वरूप सत आहे, चेतना स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे. तो जीवाला परमात्म्याची ओळख झाल्यानंतर त्याला इतका आनंद होणार आहे, इतकं सुख होणार आहे. जो जीव अनंत कालापासून सुखाची अपेक्षा करीत करीत वनवन भटकत आहे, ते वास्तविक सुख त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून तर परमात्मा सुखरूप आहे. सुखरूपाई साधुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. परमात्म्याच्या ठिकाणी सुख आहे. आपलं ध्येय आहे ना,
ते सच्चित आनंद स्वरूप आहे. मग त्या परमात्म्याला प्राप्त करण्याची साधनेचं स्वरूप काय? तिसरा मुद्दा हा आहे की त्या परमात्म्याला प्राप्त करणाऱ्या साधनेचं स्वरूप काय? साधनेचं स्वरूप आहे निष्काम. निष्काम स्वरूपाची साधना साधकानं केली पाहिजे. काहीही परमात्म्याला मागितलं नाही पाहिजे. माझी परिस्थिती सुधारावी, माझ्या घरातील हाल सुधारावे, दुःख निघून जावं, याच्याकरता साधना नसते. लक्षात ठेवा, या सर्व गोष्टींच्या पलीकडे असते साधना. म्हणून साधना ही निष्काम स्वरूपाची आहे. स्वतः भगवान परमात्मा जरी काही द्यायला आले ना, तरीही साधकाने काही मागू नये. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. 3 नंबर मुद्दा आहे साधनेचं स्वरूप. साधनेचं स्वरूप हे निष्काम असावं. 4था मुद्दा आहे साधनेतील विघ्न. साधनेतील विघ्न काय आहे? समाजातून मिळणारा मान, सन्मान, अपमान, हे सर्व साधनेतलं विघ्न आहे. आसक्ती, लोभ, मोह, माया, हे सर्व साधनेतील विघ्न आहे. या सर्वांना दूर केलं पाहिजे. मान अपमानामध्ये गुंतलंच नाही पाहिजे. स्तुती याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. साधनेतील विघ्न आहे स्तुती, साधनेतील विघ्न आहे अपमान, साधनेतील विघ्न आहे काम, क्रोध, मान, हे सर्व साधनेतील विघ्न आहे. आणि आपण जितकी साधना करतो ना, ती साधना फक्त परमात्म्याला माहिती असू द्यावी. त्याचा दंभ कधी करू नये. तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्टा. साधकाला मान, दंभ, चेष्टा हे चालत नाही. साधकानं सदैव या मान अपमानापासून दूर राहिलं पाहिजे. मान अपमान गोवे अवघे गुंडूनी ठेवावे. हे साधनेतील विघ्न आहे. हे साधकानं 4था मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. 5वा मुद्दा आहे साधनेचं फल काय? काय असावं फल? बघा, साधकानं 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिलं, स्वतःचं स्वरूप काय आहे? आपण भगवत स्वरूप आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. 2, आपलं ध्येय काय? परमात्मा. तो कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. 3, साधनेचं स्वरूप काय? निष्काम स्वरूपाची साधना आहे. 4, साधनेतलं विघ्न काय आहे? मान, दंभ, काम, क्रोध, मोह, आसक्तीमध्ये गुंतून जाणं हे साधनेतील विघ्न आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे 5वा मुद्दा काय आहे? साधनेतील फल. काय फल आहे? श्रीमंती होणं, ऐश्वर्य प्राप्त होणं, सुखी होणं, आनंदी होणं, हे फल नाही. साधनेचं फल बोलतोय मी. एक लक्षात ठेवा, साधनेचं सुरुवातीचं फल वेगळं आणि नंतरचं फल वेगळं आहे. फलामध्ये 2 प्रकार सांगितले जातात, एक मुख्य फल आणि एक अवांतर फल. आपल्या अडचणी दूर होणं, साधना करताना अनेक अडचणी दूर होतात. आपल्याला वाटतं साधनेचं फल मिळालं, पण हे साधनेचं अवांतर फल आहे. आनंद प्राप्त होतो, अवांतर फल आहे. दुःख निघून जातं, अवांतर फल आहे. अडचणी निघून जातात, अवांतर फल आहे. साधनेचं मुख्य फल काय माहिती आहे? साधना करीत असताना त्या परमात्म्याचं स्वरूप आठवणं हे साधनेचं मुख्य फल आहे. त्याही पुढे एक साधनेचं फल आहे. साधना करीत असताना किती वेळ साधना करतो याचं भान न राहणं हे साधनेचं फल आहे. त्याच्याही पुढं आहे, साधना करीत असताना जेव्हा आपण डोळे झाकतो आणि रामनामाचं चिंतन आपलं जेव्हा चालू असतं, ते चिंतन चालू असताना संतांनी प्रमाण सांगितलेलं आहे, ती अवस्था सांगितली आहे. ती अवस्था जर आपल्यामध्ये आली तर ते साधनेचं सर्वोत्कृष्ट फल आहे. ती अवस्था काय आहे? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. प्रभूचं स्मरण करीत असताना कंठामध्ये भगवंताबद्दल प्रेम दाटून आलं पाहिजे. डोळ्यामधून आनंद अश्रू आले पाहिजे परमात्म्याबद्दल. डोळ्यातून पाणी घळाघळा वाहिलं पाहिजे प्रभूचं स्मरण करताना. आणि हृदयामध्ये प्रभूचं स्वरूप दिसलं पाहिजे. डोळे झाकल्याबरोबर महाराज तो पितांबरधारी, तो धनुष्यधारी परमात्मा आपल्या समोर दिसला पाहिजे. डोळे झाकता क्षणी अनंत योगी मुनी जपी तपी संन्याशी यांना तो परमात्मा दिसत नाही. योगियांचे ध्यानी ध्याताना तुळसी, तो अनेकांना दिसत नाही. तो परमात्मा आपल्याला डोळे झाकल्याबरोबर दिसतो. हे साधनेचं फल आहे. आनंद प्राप्त होणं,
दुःख निघून जाणं, अडचणी निघून जाणं हे साधनेचं फल नाही. डोळे झाकल्याबरोबर डोळ्यात पाणी यावं, कंठात प्रेम दाटावं आणि त्या परमात्म्याचं स्वरूप दिसावं हे साधनेचं फल आहे. साधकानं या 5 मुद्द्याचा रोज विचार केला पाहिजे. साधकाला ह्या 5 मुद्द्यांचं ज्ञान असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सांसारिक गोष्टी करताना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेतो आणि मग ती कार्य करतो. पण आम्ही साधना करायला लागलो, पण आम्हाला या गोष्टींचं ज्ञान नाही. आमचे पूज्य उडियावाले बाबाजी नेहमी सांगायचे, त्याला साधना करायची ना, त्यानं या 5 गोष्टीचं ज्ञान ठेवलं पाहिजे. या 5 गोष्टीचं ज्ञान साधकाला असलंच पाहिजे. ते म्हणायचे, ज्याला या 5 गोष्टीचं ज्ञान आहे ना, तोच साधनेमध्ये यशस्वी होऊ शकतो, आणि ज्याला या 5 गोष्टीचं ज्ञान आहे ना, तोच खरा साधक असतो.